नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले मोठं आयात शुल्क रद्द झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी मोठी तेजीसह ओपन होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी रात्री हा निर्णय दिला. या निर्णयामुळे शुक्रवारी गिफ्ट निफ्टी जे आहे त्यामध्ये तब्बल 400 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. गिफ्ट निफ्टी 25,886 वरती बंद झालाय, जो 320 अंकांची किंवा 1.25% वाढ आपल्याला दर्शवतो. अमेरिकेचे शेअर बाजार देखील वाढलेले आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनंतर बाजार सोमवारी उघडेल, त्यामुळे सोमवारी बाजारामध्ये तेजीची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टी हा एक आंतरराष्ट्रीय डेरिव्हेटिव्ह इंडेक्स आहे. हा इंडेक्स भारताच्या निफ्टी 50 इंडेक्सवरती आधारित आहे. यालाच पूर्वी SGX म्हणजेच सिंगापूर एक्सचेंज निफ्टी म्हणून ओळखलं जात होतं. मात्र जुलै 2023 पासून हा इंडेक्स पूर्णपणे भारतात गुजरातमध्ये असलेल्या गिफ्ट सिटीमधून चालवला जातो. यामध्ये प्रामुख्यानं विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदार व्यवहार करतात. सामान्य भारतीय किरकोळ गुंतवणूकदार यामध्ये थेट व्यवहार करू शकत नाहीत. निफ्टी 50चे व्यवहार भारतीय रुपयांमध्ये होतात, तर गिफ्ट निफ्टीचे व्यवहार हे अमेरिकन डॉलरमध्ये. हा इंडेक्स रोज सुमारे 21 तास चालवला जातो. याचं 2 सत्रांमध्ये विभाजन केलेलं असतं. पहिलं सत्र सकाळी 6:30 ते दुपारी 3:40 आणि दुसरं सत्र हे संध्याकाळी 4:35 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 2:45 चालतं. भारतीय व्यापारी बाजारामध्ये व्यवहार सुरू होण्यापूर्वी गिफ्ट निफ्टी पाहतात. यावरून त्यांना भारतीय शेअर बाजाराबद्दल अंदाज देखील घेता येतो. गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडल्यावरती अमेरिका केंद्रित निर्यात करणाऱ्या क्षेत्रांवरती जास्त लक्ष ठेवावं. यामध्ये रत्न आणि दागिने, कापड उद्योग, समुद्री उत्पादनं आणि फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रांचा समावेश होतो. तर मग आता पाहूयात की सोमवारी सकाळी शेअर बाजारामध्ये कसा बूस्टर डोस मिळतो ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.